संजय राऊत यांनी आज एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे। अजूनही भाजपचं वरिष्ठ नेतृत्व जे आहे ते त्यांच्या संपर्कामध्ये आहे आणि ज्या काही चुका झाल्या त्या दुरुस्त करू, पुन्हा एकदा संपर्कात येऊ असं सुद्धा म्हणतात, दावा करतात। आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तुम्ही तर भाजपमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतायत, कार्यपद्धती देखील पाहिली आहे। संजय राऊत जे दावा करतात त्यामध्ये किती तथ्य वाटतं? संजय राऊत हेही म्हणायचे 25 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील आणि त्यामुळे संजय राऊत ह्या बेताल बडबड करणारी एक व्यक्ती आहे। खरं तर स्थिती उलटी आहे। उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार हा गयावाया करत तिकडे केंद्रीय नेतृत्वाकडे येतोय, आम्हाला वाचवा आम्हाला वाचवा, याच्याकरता ते लाचारी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यांना पक्षात आमच्या सरकारमध्ये पुन्हा घेण्याचा कुठलाही प्रश्न उद्भवत नाही। ते अजूनही फोन करतात, चूक झाली असेल तर दुरुस्त करू असंही म्हणतात। या दाव्यामध्ये किती तथ्य आहे? अहो, सगळ्या जगाला माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा विधान परिषदेचं सदस्य व्हायचं म्हणून मोदींचे पाय धरले। मोदींच्या भेटीला गेल्यानंतर परत मोदींची केबिनमध्ये वेगळी भेट घेतली आणि त्याच्यामुळे लाचारी कोणी करतंय तर ते उद्धव ठाकरे आणि त्यांचा परिवार करतंय। त्यांना आम्ही फोन करण्याचा मुद्दा उपस्थितच होत नाही। आज आमचं सरकार आहे, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे आणि येणारा कार्यकाळ यशस्वीरित्या आमचं सरकार पूर्ण करेल। एनडीए 220 लोकसभेच्या जागा पार करणार नाही, त्याच्या पुढे जाणार नाही, तर एनडीए जी आहे म्हणजे इंडिया आघाडी जी आहे ती 290च्या पार जाईल। पण तुमचा जो पक्ष आहे, तुमचे जे मित्र पक्ष आहेत ते 220 पार करणार नाही असा दावा सुद्धा करतात। ते संजय राऊत हेही म्हणायचे ना 25 वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहतील, तेही म्हणायचे आमचे प्रधानमंत्री होतील उद्धव ठाकरे एक दिवस। आणि त्याच्यामुळे वाह्यात वायफळ बडबड करणारा गृहस्थ म्हणजे संजय राऊत आहे। डोक्यावर पडलेत की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीए 400 पार, पुन्हा एकदा माननीय मोदीजी हे या देशाचे प्रधानमंत्री म्हणून 5 वर्षाकरता जनता निवडून देणार। सुनील तटकरेंनी आज एक महत्त्वाचं विधान केलं आहे की बारामतीमधून जर भाजपनं त्या ठिकाणी कौल दिला तर सुनेत्रा पवार निवडणूक लढू शकतात। याकडे कसं पाहता? कारण सुप्रिया सुळे यांनी सुद्धा आता स्वतःची उमेदवारी स्वतः जाहीर केली आहे। व्हॉट्सअपवर त्या पद्धतीचा स्टेटस त्यांनी ठेवलाय। नाही, सुप्रिया सुळे तर बऱ्याच गोष्टी जाहीर करत असतात, त्यामुळे त्यांच्या जाहीर करण्याला काही अर्थ नाही आहे। बारामतीची जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडी 100% लढवणार। आमचं जे जागा वाटप आहे महाराष्ट्रातलं त्याचे अंतिम निर्णय आमचे नेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकत्र बसून करतील। आमच्या 48 जागांवरचे उमेदवार हे माननीय नरेंद्र मोदी आहेत। माननीय नरेंद्र मोदींना पंतप्रधान करणं हे आमच्या सर्व राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं आणि मित्रपक्षांचं ध्येय आहे आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्ती जागा आम्ही जिंकू हे 100%। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। कॅमेरा पर्सन गणेश राटेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।